नमस्कार, मी प्रमिला पाटील तुमचं अजून एका छानशा ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे. तर आम्ही निघालेलो आहे टिटवाळ्याला. आता आम्ही मुलुंड रेल्वे स्टेशनला पोहोचलेलो आहे आणि इथून आम्हाला लोकल पकडून टिटवाळ्याला जायचं आहे. तर आम्ही सर्वजण आमची फॅमिली निघालेले आहे जाण्यासाठी. टिटवाळा यासाठी जायचं आपल्याला की सचिन आणि स्नेहलनी घर घेतलेलं आहे. तर त्या घराची वास्तुशांतीची पूजा आहे. तर आम्ही सर्वजण निघालेलो आहे. श्रेयस बघा तुम्हाला हाय करतो. सचिन म्हणजे माझा भाचा, माझ्या चुलत भावाचा मुलगा. आणि माझ्या दोन्ही भाच्यांनी म्हणजे सचिननी आणि अमोलनी आसनगावला चाळीमध्ये ऑलरेडी त्याचे 2 घरं आहेतच. आणि टिटवाळ्याला पण त्यांनी बिल्डिंगमध्ये 1 BHK घेतलेलं आहे. त्याच घराची आज पूजायला आपण निघालेलं आहे. सचिन आणि स्नेहलच्या लग्नाला 2 ते 2.5 वर्ष झाले. त्याच्या लग्नाचे पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेतच. तर लवकरच त्यांनी बिल्डिंगमध्ये घर घेतलेलं आहे. खरंच खूप आनंद झाला त्यांनी घर घेतलं तर. आणि त्यांचे दोघांचेही मनापासून अभिनंदन. आणि खूप मस्त अशी त्यांची पूजा झालेली आहे घराची. आणि जेवण पण घरीच बनवलं माझ्या बहिणीच्या मुलींनीच. आणि खूप छान असं जेवण बनवलेलं होतं. आणि आमचे जेवढे जवळचे पाहुणे आहेत तेवढे सर्वच आलेले होते. सर्वांना भेटून फार छान वाटलं. तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे पाहालच आता. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे सर्व तुम्हाला पाहायला मिळेल. खूप छान अशी पूजा झाली. आणि काय झालं, खूप गर्दी घरात असल्यामुळं जागा कितीही मोठी असू द्या, कार्यक्रम असला की लहानच वाटते. आणि खूप गर्दी होती त्यामुळं व्हिडिओ व्यवस्थित असं घर असं दाखवता नाही आलं. पण लवकरच मी त्याच्या घरी परत गेली की तुम्हाला त्याचं घर सविस्तर दाखवेल. तर आता बसलेलं आहे आम्ही मुलुंडवरून ट्रेनमध्ये टिटवाळ्याला जाण्यासाठी. सर्वजण तुम्हाला हाय करतात. आम्ही सगळेजण आलेले आहे, तुम्ही बघू शकता. लोकल पण अगदी आम्हाला खाली मिळाली. म्हणजे तर कल्याणपासून पुढे झालेली गर्दी, पण आता सध्या तरी खाली होती. एन्जॉय केलं तिने हा. तर आम्ही सर्वजण आता टिटवाळ्याला पोहोचलेलो होतो. आणि ही माझी बहीण आहे, ही ठाण्याला असते. तर ही यायची बाकी होती म्हणून आम्ही तिच्यासाठी थांबलेलो होतो. तर ती पण आली.
आणि अर्चना आणि अर्चनाचे मिस्टर पण यायचे बाकी होते, तर त्यांना पण आम्ही येऊ दिलं. तिथंच थांबलो टिटवाळा स्टेशनला आणि सर्वजण आम्ही पुढे एकत्र गेलेलं आहे. हे तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये दिसेलच. त्यांच्यासाठी पण आम्ही थांबलेलो होतो आणि पण त्यांचं येतानीचं उतरतानीचं शूट काही मी ते घेतलं नाही. तर आता आलेलो आहे आम्ही दुकानामध्ये गिफ्ट घेण्यासाठी. तर सर्वांचं चालू आहे गिफ्ट घ्यायचं सचिन आणि स्नेहलसाठी. तर तिथलं पण मी व्हिडिओ काढलेला आहे. तर आता पोचलेलो आहे आम्ही सचिन आणि स्नेहलच्या बिल्डिंगच्या बाहेर गेटजवळ. तर तुम्ही बघू शकता आम्ही एवढे जण आलेले होतो. तर खूप मजा आली, एवढे सगळेजण होते म्हणून. सर्व तुम्हाला हाय करतात. तर आता आपण पोहोचलेला आहे. पूजा चालूच होती, आम्ही गेलो तेव्हा. तुम्ही बघू शकता जवळजवळ पूजा संपत आली होती पण चालू होती. आणि हे माझे मोठे बाबा त्यांच्याच नातवाने घर घेतलेलं आहे. जवळजवळ सर्व पाहुणे आलेले आहेत. पूजा पण संपन्न झालेली आहे. सर्वांनी दर्शन घेतलं, गप्पा गोष्टी केल्या आणि आता वेळ आहे जेवणाची. तर पुरुष मंडळी जेवायला बसलेले आहे आणि विठ्ठल वाढत आहे आणि त्यामध्ये चालू आहे शर्यतची रोळबोळ, कारण मधून येतोच काही ना काही त्याचं असतेच. आणि खूप छान असं जेवण झालेलं आहे. यमुनेच्या तीरे राधाकृष्णाचा खेळ नाव होते पूजेची वेळ. कोणत्या व्हिडिओ तिकून नसते येत का? काळी माती हिरवी शेती विठ्ठलराव माझे पती मी त्यांची सौभाग्य. गळ्यात मंगळसूत्र, कपाळी कुंकू आणि नेसते नऊवारी साडी, बोलतात शोभून दिसते अजयराव आणि माझी.
हे आहे माझ्या बहिणीची मुलगी. मी तुम्हाला आधी बोलल्याप्रमाणे माझ्या बहिणीच्या मुलीने जेवण बनवलं. तर हिने जेवण बनवलं. हात तुम्ही बघू शकता, अजून तिचा हात भरलेलाच आहे. कारण सर्व पाहुणे मंडळीला गरम गरम पुऱ्या पण बनवल्या तिने आणि खूप छान अशी भाजी, डाळ भात असं जेवण खूप बनवलं. मदतीला सर्वजण होते, पण मेन तीच आहे कारण तिनेच बनवलं. तर आता चालू आहे सर्वांचं स्नेहल आणि सचिनला गिफ्ट द्यायचं. तर खूप हसत खेळत आजचा दिवस गेलेला आहे. परत एकदा सचिन आणि स्नेहलला मनापासून शुभेच्छा. आणि इथला एक व्हिडिओ अजून पण येणार आहे. आम्ही टिटवाळ्याला महागणपतीच्या मंदिरात पण गेलो होतो आणि देवीच्या मंदिरात पण गेलेलो होतो. तो व्हिडिओ लवकरच तुमच्याबरोबर शेअर करेल.